नमस्कार. देवमाजावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर वैशाली ताई आहे. वैशाली ताई, आता रामनवमी आली, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा ना. हो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय श्रीराम. आता रामनवमी आलेली आहे. रामनवमी आपण का साजरी करतो, त्या मागचा उद्देश काय, आपण ते आधी जाणून घेऊयात. तर तुम्ही जर गोंदवलेला गेला असाल तर गोंदवलेला आहे थोरले राम मंदिर. आणि त्या थोरल्या राम मंदिर म्हणजे जीव की प्राण गोंदवलेकर महाराजांचा सुद्धा आणि प्रभू रामचंद्रांचं सुद्धा गोंदवलेकर महाराज हे जीव की प्राण असलेलं ते फार सुंदर मंदिर. गोंदवलेकर महाराज म्हणायचे की एकदा माझ्या रामरायाला डोळे भरून बघा आणि मग गोंदवले सोडा म्हणजे तुमच्या गावाला जा. तर त्या मंदिरामध्ये एक सुंदर अशी पाटी लावलेली आहे आणि त्या पाटीवर महाराजांची वाक्य त्या ठिकाणी कोरलेली आहेत की रामनवमी साजरं करण्यामागचा उद्देश काय आहे. तर तो आपण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आता आधी सांगूया. त्या ठिकाणी त्या पाटीवर काय लिहिलेलं आहे की प्रत्येक वर्षाच्या राम जन्माबरोबर रामनामाच्या प्रेमाची वाढ होऊन त्यामुळे मिळणाऱ्या आनंदात अधिकाधिक भर पडावी, हा राम जन्म साजरा करण्याचा मूळ उद्देश आहे. आपला राम हा केवळ देवघरात किंवा मंदिरात नसून तो प्रत्येकाच्या हृदयात आहे हे जाणून त्याप्रमाणे व्यवहारात वर्तन व्हावं, हा रामनवमी साजरा करण्यामागचा उद्देश असावा. उत्सवात नुसती आरास करणं, थाटमाट करणं हा हेतू नसावा. प्रपंचात भगवंत आणणं हा मुख्य मूळ हेतू आहे. भगवंताच्या स्मरणात राहणं हा उत्सवाचा शेवट आहे. बघा किती सुंदर सांगितलंय. आणि शेवटी काय म्हणतात, राम करता आहे ही भावना दृढ होऊन मन रामनामात जास्तीत जास्त रमणं ही राम जन्म साजरा केल्याची फलश्रुती होय. राम जन्म साजरा करताना श्रीमंतांप्रमाणे गरिबांना, लहानांप्रमाणे मोठ्यांना आपलेपणा वाटेल आणि ज्या योगे रामनामाचं प्रेम उत्पन्न होऊन भक्तिभाव वाढेल अशा रीतीनं रामनवमीचा उत्सव साजरा व्हावा, असा त्या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे. तर एक सांगा ना, आपण जेव्हा स्वामी अक्कलकोट स्वामी किंवा हे सगळे जे संतांचे आपण बघतो, कारण आपल्याला काही नाही तरी काय त्यांच्याकडनं पाहिजे असतं आणि ते लवकर देणार म्हणून आपण त्यांच्याकडे जातो. महादेवाचं आपल्याकडे पत्रिकेत दोष आहे, त्याच्यासाठी महादेवाच्या मंदिरात जातो. पण प्रभू श्रीमाच्या रामांच्या मंदिरात की बाबा मला नैतिक मूल्य माझ्या अंगी लागो, बरोबर. पण लोकांना ते नकोच आहे शेवटी. कारण लोकांना आपलं सगळं स्वतःचा स्वार्थ हा सर्वात इम्पॉर्टंट आहे. शेजारच्या घरात काय होतं आपल्याला काही संबंध नाही त्याचा. पण मग याच्यातून आपण काय घ्यायचं. कारण कसं तुम्हाला सांगतो मी, जेव्हा थोडंसं हे माझं ढोबळ कॅल्क्युलेशन असं आहे की जर आपलं माकडासारखं जे मन आहे ते सगळीकडे उड्या मारत फिरत असतं, त्याला कंट्रोल करायचं असेल तर एक तर आपलं वाचन पाहिजे, दुसरं की अनुसंधान पाहिजे. वाचल्यानंतर आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत आणि आपण ते प्रश्नाची उत्तरं शोधली पाहिजे. आणि तिसरं येतं की आपली भक्ती. मी ह्या तीन स्टेजेस बघतो की मी जर ह्या 3 स्टेजेस मधून गेलो तर मी कदाचित माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी बदलाव घडू शकतो. बरोबर बरोबर. तुम्ही याच्याकडे कसं बघता? ते तर सांगणारच आहे. पण सुरुवातीला आधी आपण जे सांगितलं ना की गोंदवलेला जो बोर्ड लावलेला आहे की रामनवमी साजरी करण्यामागचा उद्देश, त्याच्यामध्ये तो अर्थ दडलेला आहे की सर्वभूती परमेश्वर, की जसा देवघरामध्ये राम आहे, मंदिरात राम आहे, तो चराचरामध्ये भरलेला राम, सगळ्या व्यक्तींच्या आत्म्यामध्ये वसलेला रामाला दिसावा. तो दिसण्यासाठी मग हे सगळे तुम्ही जे आता 3 मुद्दे सांगितले ते सगळ्या गोष्टी येतात. मग आता कसं आहे बघा, आपली जी सगळी संपूर्ण सृष्टी आहे त्याचं 3 जी आहेत, एक ब्रह्मदेवांना सृष्टीचं सृजन करण्याची जबाबदारी आहे, नंतर भगवान महाविष्णूवरती त्याचं पालन पोषण आहे आणि देवादिदेव महादेवांवरती अज्ञानाचा नाश करणं म्हणजे संहाराची जबाबदारी आहे. तर प्रभू रामचंद्र म्हणजे भगवान महाविष्णू. मग ह्या भगवान महाविष्णूचा अवतार म्हणजे काय आहे, तुमचं पालन. मग तुमचं पालन पोषण नीट होण्यासाठी तुम्हाला भगवान महाविष्णूंना शरण जाणं अत्यंत गरजेचं आहे. मग आता प्रभू रामचंद्रांच्या रूपामध्ये जेव्हा भगवान महाविष्णूंनी अवतार घेतलेला आहे तो त्याच्यासाठी आपल्याला हे सगळं नीतिमूल्य शिकवणं, ते त्याचं आचरण शिकवणं. राम म्हणजे मूर्तिमंत धर्म.
असं आहे. मग रामाचं आचरण महत्वाचं आहे, की रामाने केलेल्या प्रत्येक गोष्टी त्या आपल्या जीवनामध्ये आपण आणल्या पाहिजे. आता कसं झालेलं आहे, आपण करतोय तो सवडीचा प्रपंच सवडीचा परमार्थ करतोय आणि आवडीचा प्रपंच करतोय. त्यामुळे कसं आहे, मग प्रपंचात जिथं जिथं उणं आहे ना, मग तिथं मला काय हवं तिथं त्याप्रमाणे आपण देवाला जोडतो. मग आता मुलीचं लग्न जमत नाही का, मग चला मग तिला मंगळाचा दोष असेल तर चला मंगळ ग्रहासाठी काय करता येईल ते करू. पण माझी मुलगी किंवा माझा मुलगा एक उत्तम आदर्श नागरिक आहे का, त्यांनी कसं वागायला हवं, म्हणजे घरामध्ये बाहेर समाजात नोकरी करताना ह्या गोष्टींचा आपण विचार करत नाही. खरं तर ह्या सगळ्यांचा विचार करणं म्हणजेच परमार्थ आहे बरं का एका अर्थाने. आपण तो त्याच्याकडे बघत नाही. मग ते जर आपण बघितलं ना तर मग हे आपले बाकीचे दोष सुद्धा जे आहेत ना आपोआप दूर होतील. मग त्यासाठी आपण काय करायचं आहे, प्रभू रामचंद्रांचं जीवन चरित्र बघायचं आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला जाणवेल की अरे यापेक्षा दुसरा काही वेगळा आदर्श असूच शकत नाही. आपण काय करतोय, आता ही रामनवमी आहे. आता या ठिकाणी 9 आकडा आहे बघा. 9 आकडा फार महत्वाचा आहे. 9 ही 9ला ब्रह्मसंख्या म्हटलं जातं की 9च्या पलीकडे काही नाहीच आहे. म्हणून रामाची नवमी आहे. परब्रह्म परमेश्वर तत्व जे आहे त्याच्या पलीकडे काही नाहीच आहे. 9मध्ये जेव्हा आपण 1 ऍड करू तेव्हाच ते 10 अंक तयार होतो. त्यामुळे ती ही रामाची नवमी आहे. नंतर हा सूर्य म्हणजे दुपारचा जन्म आहे म्हणून सूर्य कुळातला आहे म्हणून सूर्यवंशी आहे. कृष्णाचा जन्म रात्रीचा आहे, तो कृष्णवंशी आहे. अशा गोष्टी त्या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहे. मग आपण काय केलं जातं, ज्ञानाचा सूर्य म्हणतो. हो की नाही. मग ज्ञानाचा सूर्य म्हणजे कोण आहे, प्रभू रामचंद्र आहे. जोपर्यंत ज्ञानाचा सूर्य उगवत नाही तुम्हाला पुढच्या गोष्टीच प्राप्त होणार नाही ना, अज्ञानच दूर होणार नाही ना तुमच्या जीवनातलं. असं आहे. मग आपण काय करतो, ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. ते न करता आपण प्रभू रामचंद्रांचं जीवनचरित्र आपल्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ह्या जेव्हा अशी जयंती असते, उत्सव असतो त्या निमित्ताने. मग आता हे रामाचं नवरात्र आहे, 9 दिवस. मग 9 दिवसामध्ये आपण रामाच्या जीवनातले वेगळे वेगळे पैलू ते आपल्या म्हणजे मुलांना सांगणं असेल किंवा समाजामध्ये वागताना असेल किंवा स्वतःचा अंगीकार करणं असेल, त्यासाठी आपण केलं पाहिजे. आता तुम्ही मगाशी म्हटलं की मंत्र. आता आपण काय बघतो की साधारणपणे गोंदवलेला गेलं की तिथे श्रीराम जय राम जय जय राम हा 13 अक्षरी मंत्र आहे. हा रामाचा मंत्र आहे. मग आता हा जर मंत्राकडे आपण नीट बघितलं तर पहिलं जे श्रीराम आहे ना त्याच्यामध्ये आवाहन केलेलं आहे रामाला. मग नंतर पुढे काय आहे, जय राम. मग याच्यामध्ये काय केलेलं आहे, जय म्हणजे रामाची स्तुती केलेली आहे आणि शेवटी काय केलेलं आहे, जय जय राम शरणागत भाव आहे. म्हणजे जर का तुम्ही त्या जी सुप्रीम पॉवर आहे तिथे जाण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरणागत भाव आहे. तो जर नसेल तर तुम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचताच येणार नाही. असं ते आहे. कारण जे सांगितलं जातं की महादेव सुद्धा श्रीरामांचा जप करायचे. हो. मग ते त्याचं जरा सांगा ना, कारण कसं आहे की महादेव म्हणजे आदिपुरुष असं कन्सिडर केलं जातं. मग त्यांच्या तेव्हा थोडी श्रीरामांचा जन्म तर नंतर झाला होता, मग ते कसं श्रीरामांचा जप करायचे? नाही कसं आहे, आपण काय करतो माहिती का, सगळेजण प्रभू श्रीराम म्हटलं किंवा श्रीराम म्हटलं, रामचंद्र म्हटलं की तो अयोध्यापती, मग तो धनुर्धारी, मग त्यांनी केलेला रावणाचा वध, आपण एवढ्यातच त्याला सीमित करून टाकलेला आहे. तसं नाहीये. तो जो श्रीराम आहे ना तो अमर्याद आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि मग कसं आहे, शिवस्य हृदयम विष्णू आणि विष्णूचे हृदयम शिव, हे दाखवण्यासाठी हे आहे की जे भगवान शिव आहेत ते देवादिदेव महादेव आहेत ना, ते काय करतात, विष्णूंचं नाव घेतात आणि विष्णू काय करतात, शिवाचं नाव घेतात. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय वाटतं माहिती का, आपण सर्वसामान्य माणसं भेदाभेद करत बसतो, पण देवच स्वतः सांगतो की नाही. जेव्हा हलाहल विष प्राशन केलं, तो दाह शांत होत नव्हता, त्यावेळेला काय केलेलं आहे, शिवांनी रामाचं नाव घेतलं, श्रीराम. जेव्हा त्यांनी नाव घेतलं तेव्हा तो दाह शांत झाला. म्हणजे श्रीराम हे नाव काय आहे, हे दाह शांत करणारं आहे. मग त्यावेळेला थोडी रामाचा जन्म झालेला होता. त्यामुळे ज्या वेळेला समुद्र मंथन झालं त्यावेळेला थोडी रामाचा जन्म झालेला होता. म्हणजे हे राम नाम हे अनादी कालापासून चालत आलेलं आहे. त्याला जर का तुम्ही रामरक्षा बघितली तर त्याच्यामध्ये पुराण पुरुषोत्तम म्हटलेलं आहे श्रीरामांना.
लक्षात येतं का? पुराण, पुरातन हे विष्णू सहस्त्रनामातली पण नावं आहेत. सनातन म्हणजे ज्याचा जुनाट पुरुष असं हे म्हणतात, रामदास स्वामी म्हणतात, म्हणजे तो इतका जुना आहे की ज्याचं सुरुवातही सापडत नाही आणि शेवटही सापडत नाही, असा पुराण पुरुषोत्तम आहे. म्हणून त्याचं तो काही आपण त्याला त्या मर्यादेमध्ये गुंफायचं नाहीये. अयोध्या निवासी म्हणजे अयोध्येचा प्रभू रामचंद्र म्हणून त्याला आपण त्याच्यात नुसतं मर्यादेमध्ये घालायचं नाहीये. त्याचं चरित्र समजून घेण्यासाठी तुम्ही बघू शकता. पण तुम्हाला जर का ही राम ही कन्सेप्ट बघायची असेल तर त्याच्यासाठी ती खूप जुनी आहे. तो पुरातन म्हणजे पुरुष आहे आपला, पुराण पुरुषोत्तम आहे तो आपला, असं ते आहे. मी इव्हन ना थोडीशी असे जे गुरुमंत्र देतात त्यांच्याशी असं सहज मी खूप जणांशी बोलतो असं कॅज्युअल कॉन्व्हर्सेशन मध्ये. एक मला आढळलं की जसं दत्त महाराजांचा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र लिहिला जातो, तसे त्याच्याहूनही जास्ती ठिकाणी श्रीराम हा मंत्र दिला जातो. तर मला सांगा, जर कारण काही जण असणार की बाबा आमच्याकडे गुरु दीक्षा घेतली नाहीये तर आम्हाला एक मंत्र जपायचा आहे, तर मग हा श्रीराम हा मंत्र हा छोटासाच आहे, म्हणजे तुमच्या माळा पण लवकर कंप्लीट होणार, तर स्वतःहून श्रीराम हा मंत्र जप केलेला आपण चालेल का? करू शकतो ना. रामनाम हे काय माहिती का, रामनाम हा आपला जीवनाचा भाग आहे हो. तो काही तुम्हाला म्हणजे गुरूंकडनं मिळालं तर खूपच छान आहे. तुम्हाला जर का गुरूंकडनं नाही मिळालं तर राम मंत्र कसा आहे, सोपा आहे. तो तुमची ही जी जीवनाची नैया आहे ना तो पार करून देणार आहे. बघा आता आपण काय करतो, पहाटेचा जो उठल्यानंतर आपण काय म्हणतो, रामप्रहर. म्हणजे बघा राम आपल्या जीवनाचा कसा अविभाज्य भाग आहे. नंतर समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकात काय म्हणतात, पहिल्याच श्लोकामध्ये ते सांगतात की गमुपंथ आनंद या राघवाचा. म्हणजे जो राघव आहे, रघुकुळाचा आहे, तो ज्या वाटेवरनं गेलेला आहे त्या वाटेवरनं आम्हाला जायचंय. गमुपंथ आनंद या राघवाचा. नंतर पुढे काय म्हणतात मनाच्या श्लोकांमध्ये की प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. म्हणजे राम प्रहरी तुम्हाला काय करायचं आहे, प्रभाते मनी राम चिंतित जावा, तुम्हाला रामाचं चिंतन करायचं आहे. परत काय होतं की जेव्हा आपल्या जीवनाचा अंतकाळ येतो त्यावेळेला सुद्धा मग काय म्हटलं जातं, राम बोलो बाई राम. म्हणजे तुमच्या जीवनाचा शेवट पण राम आहे, जीवनाचा अंत पण राम आहे. परत कसं आहे बघा, आपण काय म्हणतो, अरे या गोष्टीत काही रामच नाही, आलं का लक्षामध्ये? म्हणजे ज्या गोष्टीत राम नाही तिथे माझं काही काम नाही. म्हणजे इतकं आहे. राम म्हणजे चैतन्य आहे, प्रत्येक गोष्टीमधलं प्रत्येक जीवामधलं चैतन्य आहे. आणि जर का ते चैतन्यच नसेल तर तिथे माझं काय काम आहे, असं ते आहे. म्हणजे राम हा तुमच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे राम मंत्र खूप सोपा आहे आणि तो तारक आहे. त्यांनी अनेकांना तारून नेलेला आहे. आणि मग तो तुम्हाला आम्हाला का तारणार नाही? जे मी सुरुवातीला म्हटलं ना की त्याच्यामध्ये त्याचं आव्हान आहे, स्तुती आहे आणि शरणागत भाव आहे त्या पूर्ण मंत्रामध्ये. तो सिद्ध मंत्र आहे. त्यामुळे तो तुम्हाला परत सिद्ध करायची सुद्धा गरज नाहीये. आणि परत काय माहिती का, राम हा शब्द कसा तयार झालेला आहे, रा उ म असा तयार झालेला आहे. मग त्याच्यामध्ये रा म्हणजे काय, अग्नितत्व आहे. नंतर काय आहे त्याच्यामध्ये चंद्र म्हणजे चंद्राचं तत्व आहे. नंतर त्याच्यामध्ये काय आहे, सूर्याचं तत्व आहे. र म्हणजे सूर्य, नंतर चंद्र तत्व आणि अग्नितत्व, म्हणजे रा उ म असा तो तयार झालेला आहे. म्हणजे ह्या 3 गोष्टी त्याच्यामध्ये एकत्र येणार. तुम्ही जर नुसता राम शब्द म्हटला तर तुम्हाला सूर्य, अग्नी आणि चंद्र अशा 3 शक्ती तुम्हाला प्राप्त होणार. म्हणून नुसतं आपण राम सुद्धा म्हणत नाही. आपण काय करतो, त्याला सुरुवातीला सौम्य करण्यासाठी श्री जोडतो. श्री कोणाचा आहे तर सरस्वती, माफ करा, श्री आहे आपला सीतेचा, म्हणजे शक्तीचा आहे. म्हणून मग तो तसा तयार होतो मंत्र. म्हणजे त्याच्यामध्ये एवढंच सामर्थ्य आहे. नुसतं तुम्ही जर राम म्हटलं ना तर तुमची उष्णता वाढेल. म्हणून बऱ्याचदा आपल्याकडे म्हटलं जातं बघा, तुम्ही राम म्हणा तोंड उघडतं तुमचं, म्हणजे तुमच्या पोटातलं अग्नी आतमध्ये गेला राम म्हटल्यामुळे. मग ते काय दोष असेल तो म्हणताच तो हे होऊन जातो, बाहेर पडतात. आणि बाहेर मग एकदा बाहेर पडलं की ते तोंड बंद होतं म्हटल्यानंतर, मग ते आतमध्ये परत येत नाही. असा तो मंत्र आहे. आता रामनवमी आली तर मग उपासना काय आपण असं करू शकतो की बाबा आपल्याला, कारण जेव्हा तुम्ही आधीच्या एका पॉडकास्ट मध्ये सांगितलं की त्या वेळेला ते तत्व पृथ्वीवरती आलं असतं,
हो हो तर मग आपण काय करू शकतो की त्याच्याने आपल्याला तत्वाचे आपल्याला आशीर्वाद भेटू शकेल? हो, बरोबर आहे. आता हे 9 दिवस आहे ना, तर त्याच्यामध्ये जी विष्णूचं तत्व ह्या 9 दिवसामध्ये प्रभू रामचंद्र म्हणजेच विष्णू, तर ते विष्णू तत्वाशी निगडीत आपण उपासना करू शकतो. तर आपण मध्ये जेव्हा हा विचार मांडला होता ना, तेव्हा अनेक जणांनी तिथे कमेंट्समध्ये पण लिहिलं होतं, की असं थोडी असतं. आता बघा उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे. आपण त्यांना थोडंसं तिथे हे करूया. आता उन्हाळ्याचे दिवस आहे. तर इथे उन्हाळ्याच्या दिवसात काय होणार आपल्याला? गरम वाटणार. सूर्याची प्रखरता जास्त झालेली आहे ना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. हं. आणि मग ती थंडीच्या दिवसामध्ये काय असतं? आपल्याला तिथे ऊन जाणवत नाही किंवा पावसाळ्यामध्ये पाऊस पडत असतो. म्हणजे त्या त्या काळामध्ये ते ते परिणाम आपल्याला दिसतात ना. हं. मग हे स्थूलामध्ये दिसतात, तसं सूक्ष्ममध्ये पण आहे ना. लोक ते मान्य करत नाही. म्हणून ते काय त्यांनी आपली खिल्ली उडवली की असं थोडी असतं. तसं नसतं बाबा. ते बरोबर त्या त्या काल मग देवानेच का निवडला बरं हा चैत्र महिना? त्याचं सुद्धा कारण असतात ना. हं. बरोबर कृष्णाने पावसाळ्याचे दिवसच का ते निवडले बरं? त्यामागे भयानक मोठी रहस्य आहे. ते आपण जाणून घेत नाही. आपण कसं होतं माहिती का, रामाला आपण मानतो. नाही, हं. नाही अयोध्येत आमचं मंदिर बांधून झालेलं आहे. आम्हाला दर्शनाला जायचंय. आम्हाला मोठा उत्सव करायचा आहे. हे सगळं करायचं आहे. पण आपण रामाला जाणूनच घेत नाही. मग त्याला जाणून घेण्यासाठी हे 9 दिवस आहेत. मग तुम्ही काय करा, वाल्मिकी रामायण वाचा. तुम्हाला ते अवघड पडते, तुम्ही तुलसी रामायण घ्या. नंतर ते तुम्हाला अवघड पडते, तुम्ही त्यातले एक एक कांड वाचा, सुंदरकांड बघा. किंवा मग तुम्ही काय करा, रामरक्षा आहे सोपी साधी आपली ती घ्या. विविध रामाच्या स्तुती आहे. आता सध्याला तर आम्ही म्हणजे याचा अभ्यास करतो. गेल्या वर्षी पण केला होता. आद्य शंकराचार्यांनी लिहिलेलं रामभुजंग प्रयात स्तोत्र आहे. या रामभुजंग प्रयात स्तोत्रामध्ये तर आद्य शंकराचार्यांनी 4ही वेदांताचं सार म्हणजे वेदांचं सार टाकलेलं आहे. आणि ते असं म्हणतात की जो याचं पठण करेल त्याला सगळं वेदांचं ज्ञान तर होईलच आणि तो स्वतः राममय होऊन जाईल. हे फार महत्वाचं आहे बरं का. म्हणजे ही जी 9 दिवसामध्ये आपल्याला उपासना करायची आहे ना, ती कशासाठी करायची आहे? तर आपल्याला राममय होऊन जाण्यासाठी. कसं असतं बघा, ती मिठाची बाहुली असते. हं. आणि मिठाची बाहुली जर का समजा समुद्रामध्ये गेली, तर ती विरघळून जाईल ना, मिठच होऊन जाईल. हो. तसं आपल्याला या रामाची उपासना करता करता राममय होऊन जायचंय. मग कसं व्हायचं? त्याचे एक एक आदर्श. आता आपण म्हटलं पहिल्या मंत्रामध्ये होता बघा शरणागत भाव. तर कसं झालेलं एक प्रसंग आपण यात छोटासा बघूयात की बिभीषण जो आहे तो प्रभू रामचंद्रांना शरण आला. आणि मग त्यांनी काय केलं? ते इतके कृपाळू आहेत की शरणागतासी तारितोची एक सद्गुरु दाता. जैसे बालक वाढवी माता नाना यत्ने करून. जशी आई लहान मुलाला वाढवते तसं प्रभू आणि तसंच प्रभू रामचंद्र सद्गुरूच्या रूपात जेव्हा असतात अगदी वाटेल ते देऊन टाकतात. लगेच त्याला लंकाधिपती करून टाकलं, त्याला सप्त चिरंजीवांमध्ये स्थान देऊन टाकलं, मुकुट देऊन टाकला. हे सगळं झाला प्रसंग. मग नंतर जे जांबुवंत आहे ते काय म्हणतात प्रभू रामचंद्रांना की रामराया तू तर आता बिभीषणाला देऊन टाकलंस हे सगळं. मग आता तू जर का समजा रावण तुम्हाला शरण आला, मग तुमच्याकडे काय आहे रावणाला द्यायला? ते म्हणाले रावण जर मला शरण आला तर मी काय करेल माहितीये? आत्ता हे वनवासातलं माझं शेवटचं वर्ष आहे. मग मी गेल्यावरती अयोध्येचाच राजा होणार आहे. मग ही जी सगळी अयोध्येचं राजपद आहे ना, मी ते रावणाला देऊन टाकेल. म्हणजे बघा तो किती हे आहे प्रभू रामचंद्र. त्याला त्याच्या राज्याची सुद्धा म्हणजे आपण राजे होणार आहोत तर ते राजपद सुद्धा तो देऊन टाकायला लगेच तयार आहे. मी सेवक म्हणून अयोध्येत राहील. म्हणजे इतकी ते कृपाळू आहेत. मग आपण काय त्यांचा तो हा शरणागत भाव आपण घेतला पाहिजे. आणि राम म्हणजे धर्म आहे. कसं आचरण असावं? महर्षी वशिष्ठ काय म्हणतात की तुम्ही आहे ना, तुम्हाला जर का धर्म काय समजून घ्यायचा असेल ना, तर तुम्ही प्रभू रामचंद्रांचं जीवन बघा. मग तुमचा बंधू धर्म, मातृधर्म, पितृधर्म, पत्नी धर्म, प्रत्येक इव्हन शत्रूशी कसं वागावं हा धर्म, प्रत्येक गोष्टीचं उत्तर म्हणजे धर्माचरण कसं असावं त्याचे सगळे दाखले तुम्हाला प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये बघायला मिळतात. कसं भावाभावांचं प्रेम असावं. मग भरत आणि रामाचे प्रसंग बघावेत. नंतर लक्ष्मण आणि रामाचे प्रसंग बघावेत. ज्या वेळेला लक्ष्मण त्या सुमित्रेचे चरण म्हणजे शेवटचं दर्शन घ्यायला जातो की आता वनवासात जायचंय. तर त्यावेळेला सुमित्रा विचारते की बाबा तू कुठे निघालास? म्हणजे तिला वाटतं की हा जातोय की नाही. तर तो म्हणाला दादासोबत मी पण वनवासाला चाललोय. त्यावेळेला ती म्हणते की जर का तू गेला नसता तर मला आश्चर्य वाटलं असतं. म्हणजे तिला पण आपल्या मुलाची एवढी खात्री आहे. म्हणजे एकमेकांबद्दल असलेलं प्रेम. नंतर त्या पादुका मिळाल्या आणि तो तिकडे नंदीग्रामलाच राहिला भरत. तो काही आलाच नाही. म्हणजे
सगळं वैभवामध्ये राहून सुद्धा किती कठीण काम होतं ते. असं एखादे भगवी वल्कले नेसून पादुका सिंहासनावरती ठेवून राज्यकारभार करणं. आणि इकडे शत्रुघ्न सुद्धा हे सगळ्या इकडे राजवाडा सांभाळतोय, सगळं बघतोय. आणि म्हणजे ही 4 भाऊ 4 टोकाला असून सुद्धा एकत्र होते. रामाचं चरित्र म्हणजे काय की हे 4 हे कॉर्नर्स आहेत. आणि जर का हे 4 कॉर्नर पैकी एक कॉर्नर जरी तुमचा सुटला ना, तुम्ही कोलमडून पडू शकता. हे आदर्श घ्यायचे. हे बारकावे 9 दिवसात आपण शिकायचे आहेत. काय काय आपल्याला यत्न करता येईल ते आपण बघायचं आहे. खूप सुंदर आहे रामाचं चरित्र. रामच सुंदर आहे. म्हणजे आदर्शाचा आदर्श राम आहे. त्याच्यापेक्षा वेगळा आदर्श काहीच असू शकत नाही. आणि आपण बघा आता इतकं सुंदर आहे त्यामध्ये सुद्धा अजून आता बघा हे घोर कलियुग सुरू आहे. मग आपल्याला कधी कधी निराश वाटते. कसं होईल बाबा, हे म्हणतायत 9 दिवसात हे करा ते करा, असं कसं होईल बरं. तर हे बघा काय होतं, ही अयोध्या होती. अयोध्येमध्ये सुद्धा मंथरा आणि कैकेयी होतीच ना. आणि रावणाकडे काय होतं, सगळे राक्षस होते. तरी सुद्धा रावणाच्या राज्यामध्ये विभीषणासारखा रामाचा जप करणारा व्यक्ती होताच ना. त्यामुळे आपण हे लोकांकडे लक्ष देऊन बघून आपण आपल्या स्वतःमध्ये कसं आपल्याला इम्प्रूव्हमेंट करता येईल आणि आपण रामाच्या जवळ कसे जाऊ, हा प्रयत्न आपण करायला हवा. शेवट करताना मी फक्त एवढंच सांगेल की हा जो आहे ना, घटाघटामध्ये भरलेला राम आहे. ओके. आणि म्हणजे कसं आहे, सगळीकडे रामच आहे ना. आणि राम नाही असं कुठलंच म्हणजे ठिकाणच नाहीये ना. मग अशा घटाघटामध्ये भरलेल्या रामाचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की आपल्याला त्याला सगळं सर्वस्व मानावं लागेल. याच्यामध्ये आपल्या रामरक्षमध्ये ओळी येतात बघा. माता रामो मत पिता रामचंद्र, स्वामी रामो मत सखा रामचंद्र, सर्वस्वम मे रामचंद्रो दयालू, ज्ञानम जाने नैव जाने न जाने. म्हणजे माझी माता पिता सगळं काही रामचंद्र आहे, स्वामी माझा आहे. म्हणजे सगळं काही तुम्ही सर्वस्व जेव्हा रामचंद्र मानाल त्याच वेळेला तुम्हाला त्याची प्राप्ती होऊ शकणार आहे. आणि मग ह्या सगळ्या प्रयोजनामधनं आपल्याला काय करायचं आहे की आपल्या अंतरंगामध्ये दडलेल्या रामाचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. आणि मग काय होईल, तो शोध घेतल्यानंतर मग आपल्याला लक्षात येईल की जे देवादिदेव महादेव म्हणतात की राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. म्हणजे रामाचं जे विष्णू सहस्त्रनामातल्या सहस्त्रनामाची तुलना करणारं एकच बरोबरी करणारं जर का शब्द असेल तर तो राम शब्द आहे. तो आपल्याला गवसेल असं ते आहे. आणि मग त्यासाठी काय की मी करता म्हणसी तेने दुःखी कष्टी होसी, राम करता म्हणसी पावसी यश कीर्ती प्रताप. जर का तुम्हाला यश कीर्ती प्रताप पाहिजे असेल, जे आपण सुरुवातीला म्हटलो की नाही, इतर उपासना आपण करतो कारण की आपल्याला काहीतरी पाहिजे असतं प्रपंचासाठी. मग हे रामाचं चरित्र काय शिकवतंय आपल्याला, शेवटाकडे जाताना आपण हेच बघितलं पाहिजे की मी करता म्हणसी. तू प्रत्येक गोष्टीमधलं जर का मी करता आपण टाकून दिला तर काय होईल आपल्याला की यश कीर्ती प्रताप. रामाला करते पण देऊन टाका. मग रामाला करते पण दिल्यानंतर तिथे राम मी काय करणार आहे त्याचं सगळं बघणारा तो रामराय आहे. मग माझ्याकडनं चुकीचं वागणूक काही होणार नाही. मी सगळं त्याला तूच बाबा ठरव. सगळ्या जीवनाचा तो ज्या दोऱ्या आहेत, जशा अर्जुनाच्या सगळ्या रथाचं सगळं जीवनाचं दोर कृष्णाच्या हातात होता, तसा तो देऊन टाकला की मग काय यश कीर्ती प्रताप तुमच्या घरीच येणार आहे. आता रामचंद्र आहे की तो तुमच्या जीवनच आहे. राम म्हणजे जीवन, दुसरं काही नाही. असा तो राम आहे. सगळ्यांना रामनवमीच्या आपण शुभेच्छा देऊयात. आणि असा हा राम तुम्हाला गवसावा आणि जीवन आपलं राममय होऊन जावं अशीच मी या ठिकाणी प्रार्थना करते. श्री गुरुदेव दत्त. जय श्रीराम. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा